8 सप्टेंबर रोजी अँटी करप्शन ब्युरोनं सापळा रचून सोनल नाडकर वय 28 निजामपूर आणि संजना धाडवे वय 29 माणगाव या दोघींना अटक केली। तक्रारदाराकडून 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना कारवाई करण्यात आली। धाकटा शहापूर अलिबाग येथे खाडीलगत पक्ती रॅम्प बांधकामाच्या कामासाठी आवश्यक तपासणीसाठी आधीच फी भरली असतानाही आरोपी सोनल नाडकर हिनं 18,000 रुपयांच्या अतिरिक्त लाचेची मागणी केली होती। तक्रारदारानं 4 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केल्यानंतर पडताळणीनंतर दोषी सिद्ध झाल्याने दोघींना रंगेहात पकडण्यात आलं। पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे पराग मेहता यांनी 9 मतांनी विजय मिळवला। शिंदेगड शिवसेनेच्या उमेदवार कल्याणी दबके यांना 5 मते मिळाली तर एक नगरसेवक तटस्थ राहिला। निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला। खासदार धैर्यशील पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासात्मक धोरणांचा लाभ पाली नगरपंचायतीला होईल। यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिलं। उरण तालुक्यातील खरीप हंगामात प्रामुख्याने भाताची शेती केली जाते। भाताच्या शेतीसाठी भरपूर पाणी आवश्यक असतं, मात्र गेली काही दिवस पावसाचा लपंडाव सुरू असल्याने भाताची शेती धोक्यात आली आहे। त्यात भाताच्या पिकावर मोठ्या प्रमाणात बगळा रोगाचा तसंच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे। त्यात तालुका कृषी अधिकारी गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। भाताला बहुसंख्य ठिकाणी बगळा रोगाने शिरकाव केलाय तर काही ठिकाणी करपा रोग आढळून येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। नुकतीच अनंत चतुर्दशी झाली आणि 10 दिवस भक्तांच्या घरी विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। त्यानंतर भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीला म्हणजे 10 सप्टेंबर रोजी साखर चौथ गणेशाचं आगमन मोठ्या धूमधडाक्यात झालं। उरण, पनवेल, पेण या तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा गणेशोत्सव साजरा केला जात असून साखर चौथीच्या घरगुती आणि सार्वजनिक अशा सुमारे 880 गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। तसंच याच साखर चौथीच्या गणेशोत्सवाचं औचित्य साधून भाविकांनी चिरनेर गावातील महागणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। नागोठण्याजवळील पाटणसई गावच्या हद्दीत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर मुंबईकडून पोलादपूरला जाणारी शिवमिरा ट्रॅव्हल्सची मिनी बस दुभाजकावर चढल्यानं बसला अपघात झाला। यात चालक अभिषेक घाटे याला किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कुणीही प्रवासीही जखमी नाही। या घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केलं। अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। कळंबोली वसाहतीतील प्रभाग 10 अखेर प्रकाशमान झालाय। माजी नगरसेवक विजय खानावकर यांनी सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळे प्रभागातील तब्बल 24 ठिकाणी हायमास्ट दिव्यांचं लोकार्पण करण्यात आलं। या उपक्रमामुळे नागरिकांच्या दीर्घकाळच्या अंधाराच्या समस्येला पूर्णविराम मिळाला असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळंबोलीत उत्सवी वातावरण उजळून निघालं आहे। कळंबोली वसाहतीतील अनेक चौकांमध्ये पथदिवे असले तरी काही महत्त्वाच्या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य होतं। यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता। ही समस्या आता पूर्णतः नष्ट झाली आहे। गावच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान यशस्वी राबवण्यास सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास विकास होण्यास विलंब होणार नाही। योजना जनतेच्या दारी पोहोचल्यास समाज सक्षम होईल असं प्रतिपादन रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी खालापूर दौऱ्यात केलं। मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान संदर्भात खालापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गाव, ग्रामपंचायत, शासकीय दवाखाने आणि अन्य समाज उपयोगी क्षेत्रांची पाहणी केली। तसंच मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान संदर्भात मार्गदर्शन केलं। पेण तालुक्यातील बेणसे सिद्धार्थनगर येथील नालंदा बुद्ध विहारात वर्षावास बौद्ध धम्म प्रवचन मालिकेनिमित्त प्रवचन पार पडलं। बौद्धजन सेवा संघ बेणसे सिद्धार्थनगर आणि भारतीय बौद्ध महासभा पेण यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात विविध वैचारिक धम्मप्रसार, प्रचार आणि प्रबोधनपर कार्यक्रम पार पडले। यावेळी सुप्रसिद्ध बौद्धाचार्य मनोज पवार गुरुजी यांनी पराभव सुत्त या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन दिलं। यावेळी धम्म बांधव अनुयायी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। वादळवारा लाईव्ह सिटी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।